हाय फ्रेंड्स, तर चला बघू आपण हरतालिकेची पूजा कशी केलेली आहे मी। तर सर्वात अगोदर आपण 9 दिवसाची गौर टाकणार आहोत। 9व्या दिवशी आपल्याला भाद्रपद महिन्याची जी हरतालिकाची तिथी असते ती पडली पाहिजे। त्या हिशोबाने आपण मोजून गौर पेरून राहिलेलो आहोत। या पद्धतीने मी पारडा घेतला, पारड्यावरती धागा बांधलेला होता, त्याला हळदी कुंकू लावलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीने गौर बारीक करून थोडीशी ओली करून त्यामध्ये गहू पेरून राहिलेली आहे। तुम्ही भुशामध्ये पण पेरू शकता किंवा रेतीमध्ये पण पेरू शकता। या पद्धतीने आपण गौर पेरून घेणार आहोत। कृष्ण जन्माष्टमी पासून दुसऱ्या दिवशी आपण ही गौर पेरून राहिलेला आहोत। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवस मोजून घ्यायचे आणि त्या पद्धतीने आपण गौर पेरून राहिलेलो आहोत। आणि ह्या पद्धतीने गौर पेरून झाल्याच्या नंतर आपण याला 9 दिवस हलकं हलकं पाणी टाकायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून छान पिवळीगार अशी छान गौर आपली तयार होते। तर बघा गौरी आपली पेरून झालेली आहे। याच पद्धतीने मी गणपतीसाठी सुद्धा गौर पेरून घेणार आहे, पण छोट्या छोट्या टोपल्यांमध्ये करून घेणार आहे। ही आपली हरतालिकेची गौर तयार झालेली आहे। बघा या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दररोज याच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपण याला ठेवून देणार आहोत। म्हणजे टोपली झाकून राहिलेली आहे, म्हणजे त्याला हवा नाही लागली पाहिजे। या पद्धतीने आपण एका साइडला ठेवून द्यायचं आहे। तर आता गणपतीसाठी पण मी 2 गौऱ्या टाकून घेत आहे। छोट्या छोट्या टोपल्या घेतल्या, त्यामध्ये पण मी गौर टाकलेली आहे आणि गहू पेरून राहिलेली आहे। याला पण आपण तयार करून घेऊ आणि झाकून ठेवून देऊया। या पद्धतीने आपण झाकून ठेवून देणार आहोत। बघा आमच्याकडे आज सगळेजण गौर टाकून राहिलेले आहेत। माझी गौर तयार झालेली आहे। काही लोक मिळून टाकून राहिले, काही एकटे टाकून राहिलेले आहेत। या पद्धतीने सर्वांच्या गौर या तयार झालेल्या आहेत। हरतालिकेची गौर ही तयार झालेली आहे। मम्मा ही आमची जानू आहे। तर बघा 9 दिवस झाल्याच्या नंतर गौरी आम्ही या पद्धतीने सर्वजणी बायका मिळून 5 वेळा धुवून काढत आहोत पाण्यामध्ये। काही लोक नदीवर पण जात असतात। आता इथे नदीची व्यवस्था नाही आहे, तर आम्ही घरीच गौर धुवून राहिलेलो आहोत आणि घरीच पूजा करून राहिलेलो आहोत। तर या पद्धतीने गौर आम्ही धुवून काढलेली आहे आणि रेती पण धुवून घ्यायची आहे। रेती धुवून घेतलेली आहे आणि पिंड काढायसाठी आपण गौरीच्या मधोमध टाकायची आहे आणि या पद्धतीने आपण पिंड बनवून घेणार आहोत। बघा या पद्धतीने पिंड बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण पूजा करणार आहोत। गौरीच्या मधोमध रेतीची पिंड काढलेली आहे। बघा शिवलिंग तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पान, सुपारी आणि सिक्का एक घेतलेला आहे आणि तो आपण गणपती म्हणून ठेवलेला आहे तिथे। आणि या पद्धतीने हळद ओली करून आपण तिथे गौर ठेवणार आहोत। हळदीची गौर पण करत असतो आम्ही। तर जी पान सुपारी आहे त्याच्यावरती आपण ही गौर ठेवून द्यायची आहे आणि या पद्धतीने आपण पूजा करून घेणार आहोत। तर वस्त्र चढवलेलं आहे, हार चढवायचा आहे आणि थोडा धागा बांधायचा आहे। 5 वेळा धागा पण आपण गौरीला बांधून घेणार आहोत। 5 वेळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण पूजा करायला सुरुवात केलेली आहे। तर हळदी कुंकू सगळं वाहायचं आहे आणि 5 खडे ठेवलेले आहेत। सातपुडा पर्वत म्हणून 5 खडे पण ठेवले होते आणि या पद्धतीने आपण पूजा करून घेतलेली आहे। आणि आपण जे 16 प्रकारचे पानं जे आपण तयार करून ठेवले होते ते चढवायचे आहेत।
बेल दुर्वा चढवून आपण पूजा केलेली आहे. आणि ह्यानंतर आपण 16 पत्री चढवायचं आहे. त्यामध्ये आघाडा, केना, दुर्वा आणि 5 प्रकारचे फुलं, फळांचे 5 प्रकारच्या फुलाची पानं, फळांचे पानं, या पद्धतीने 16 पत्री म्हणून आपण बनवून घेतलेलं आहे. आघाडा केना पकडून 16 प्रकारची पत्री आपण चढवून घेतलेली आहे. ओम नमः शिवाय बोलून आम्ही चढवून घेतलेलं आहे. तर आपली पूजा ही संपन्न झालेली आहे या पद्धतीने. तर आता सर्वजण मिळून एकामेकाच्या गौरीची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आरती करून राहिलो आहोत आम्ही. सर्वांच्या गौरीची पूजा झाल्याच्या नंतर आरती करायची आहे. सर्वजण मिळून हरतालिकेची आरती करून राहिलेलो आहोत. या पद्धतीने आरती करायची आहे आणि सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे एकामेकीला. तर आता आपली गौर आपण आता घरी घेऊन जाऊया. घरी गौर आणल्याच्या नंतर आपण आरती, पूजा आणि प्रसाद वगैरे वाटायचा आहे आणि या पद्धतीने आरती करून घेतलेली आहे. तर गौरीची पूजा आपली ही परिवारासहित संपन्न झालेली आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण गौरी विसर्जन करणार आहोत. आरती पूजा झालेली आहे, नैवेद्य लावलेला आहे, दही भात, पुरी आणि दिव्याचं नैवेद्य लावलेलं आहे. आणि हा जो दिवा आहे आतमध्ये ठेवलेला गौरीमध्ये, तो आपण नंतर विसर्जन करणार आहोत. तर तिथे नदीवर गेल्यानंतरही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. शंकराची पिंड बनवायची आहे आणि पूजा करून घ्यायची आहे, रांगोळी टाकायची आहे. जशी पहिल्या दिवशी आपण पूजा केली होती त्याच पद्धतीने आता इथे पण पूजा करून घ्यायची आहे आणि गौरी विसर्जन करायचं आहे आणि दिवा विसर्जित करायचा आहे. आरती पूजा करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपली हरतालिकेची पूजा ही संपन्न झालेली आहे.